नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्री बायोटेक तंत्रज्ञानच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। बंधूंनो, आपण 2 आठवड्या अगोदर या तुरीची पहिली फवारणी केली होती। त्यावेळेस ही तूर थोडीशी लहान होती। या तुरीमध्ये आपण वाढीसाठी आणि कडी धारण्यासाठी श्री बायोटेकचे सुपर चार्जर हे औषध घेतले होते। त्यानंतर यामध्ये काही प्रमाणात पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होता। त्याकरता आपण एक जैविक कीटकनाशक सोल्जर नावाचे, ज्यामध्ये मिथाइल युजोनॉल आणि लवंग तेलचा अर्क आहे, आणि सोबत एक रासायनिक कीटकनाशक ॲसिपेट स्टार्थिन नावाचे शॉवलेस कंपनीचे हे आपण इथं वापरलेले आहे। आणि तुरीच्या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपण इथं हे क्युअरची फवारणी घेतलेली आहे। क्युअरच्या फवारणीमुळे बघा तूर कशी हिरवीगार झालेली आहे। आता या तुरीवर जवळपास बुरशीचा प्रादुर्भाव तर तरी राहिलेला काही नाही आहे, तरी पण आपण या माझ्या आज दुसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एखादं प्लांट ग्रोथ प्रमोटर किंवा ज्याला आपण संजीवक म्हणा असे आपण घेत आहे। तर मी तुम्हाला औषधांची ओळख करून देण्यासाठी परत इकडे येत आहे मी। तर मित्रांनो, अळीच्या नियंत्रणासाठी श्री बायोटेकचे किलर नावाचे औषध मी इथं घेत आहे, आणि माझ्या तुरीला भरपूर प्रमाणात फुलधारणा आली पाहिजे या आशेने मी श्री बायोटेकचे मास हे इथं वापरत आहे। आणि परत यातही काही उणीव नको म्हणून एक ॲमिनो ॲसिड स्ट्रेस आउट नावाचे हे पण श्री बायोटेकचेच आहे, हे आपण इथं घेत आहे। आणि पिकाला जे NPKची आवश्यकता असते तर आपण कुठलंही वॉटर सोलेबल फर्टिलायझर न घेता हे SDS रामसेट कंपनीचे ऑलविन टॉप मित्रांनो आपण इथं घेत आहे। हे ऑलविन टॉप मार्केटमध्ये कुठेही मिळते। याची जवळपास 700 रुपयाला किंमत आहे, आणि याच्यामध्ये कंटेंट आहेत जवळपास मी तुम्हाला वाचून दाखवतो। हेट्रोसायक्लिक नायट्रोजन 27% म्हणजे 27%, P2O5 6%, ऑर्गॅनिक मॅटर 11% आणि 4% हे बोरॉन याच्यामध्ये घेतलेलं आहे। मित्रांनो, या प्रॉडक्टचे रिझल्ट हमखास असल्यामुळे कुठल्याही पिकावर वापरावं असं हे प्रॉडक्ट आहे। आज मी माझ्या शेतामध्ये तूर या पिकावर हे SDS रामासेटचं औषध घेतलेलं आहे। याची फार काही खूप मोठी कॉस्ट नाही आहे, पण याचे रिझल्ट सुंदर आहे, आणि मला भरपूर पिकाची आशा असल्यामुळे मी इथं प्रॉडक्ट घेत आहे। ही फवारणी ट्रॅक्टरने होत आहे। 5 मिनिटामध्ये आमचा ट्रॅक्टर इथं येणार आहे, त्यामध्ये आपण ही फवारणी घेणार आहे। आणि बुरशीनाशकाचे जे सुटले होते हेच लवंग तेलयुक्त पावडरचं श्री स्टार हे बुरशीनाशक आपण याच्यामध्ये घेत आहे। बुरशीचा फारसा प्रादुर्भाव नाही, पण तरी कुठली रिस्क न घेता, कुठली पानगळ न होता पुढे दव, थंडी, धुकं याच्यापासून पिकाचं संरक्षण होण्यासाठी मित्रांनो बुरशीनाशके प्रत्येक फवारणीत टाकणे गरजेचं असते। आता या फवारणीचे रिझल्ट काय येतात हा व्हिडिओ आपण याच्या 12 ते 13 दिवसांना किंवा 15 दिवसांना प्रसारित करू। आणि तुम्हाला शेवटी जाता जाता एकच विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या येणाऱ्या खरीप सीझनमध्ये आपण सेंद्रिय शेती कॉटन किंवा ज्याला सेमी ऑर्गॅनिक कॉटन म्हणजे अशा कॉटनमध्ये गुलाबी बोंडअळीपासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त जैविक कीटकनाशके, कमीत कमी रासायनिक कीटकनाशके आणि एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर याच्यावर आपण पुढील वर्षी पिकाचा व्हिडिओ सादर करू। नमस्कार।